नमस्कार. हे बघा, नातवाच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे होता, स्पोर्ट्स होते. पूर्ण असं ग्राउंडला राऊंड मारलं मुलांनी. छान पालकांनाही व्हाईट कपडे घालून बोलवलं होतं. मुलं गेलेली आणि मस्त शाळेमध्ये अक्षरशः जी मुलं इन्व्हॉल्व होणार नाहीत ना, तीही होतात. अगदी सगळ्यांना असं म्हणजे जे नाही बोलत नाही हे करत त्यांना मागेच ठेवलं जायचं. पहिल्यांदा कसं असायचं, जो नाही तो मागच्या बेंचवरचा मागच्या बेंचवरती. आपण नेहमी बोलायचं ना, हा मागच्या बेंचवरचा, हा पहिल्या बेंचवरचा. तो फरक होता ना, तो आता नाही आहे. यांच्या बेंच पण बदलत राहतात. आता इथे बसायचं तर आता इथे बसायचं, फिक्स असं ठेवत नाही. आता त्याची धावण्याची स्पर्धा होती, रनिंगची. बघा, हा माझा नातू. सगळे धावत, सगळे पळतायत आणि त्याला सांगितलेलं ती बॉर्डर पार झाली की धावायचं थांबायचं. मग तो बरोबर बॉर्डर पार झाली आणि थांबून गेला. मस्त. नंतर पालकांकडून पण काही खेळून घेतलं. नातवाचा माझ्या दुसरा नंबर आला. नंबर तसं नाही, पण खूप बरं वाटतं असं. आता हे पालक गेलेली त्यांचे पप्पा लोक ते खेळत आहेत. छान. पप्पांना सगळ्यांना कधी मम्मी डे असतो त्यांचा, कधी फादर डे, मदर्स डे असतो. आता मागे ग्रँडफादर डे होता. सगळे अगदी साजरे करतात आणि घरातली सगळ्यांची मुलांबरोबर नातवांबरोबर इन्व्हॉल्वमेंट होते. आता याचा दुसरा नंबर आला. डोक्यावर काय ताज घातला, गळ्यात काय ते मेडल घातलं. असं म्हणजे काय भारी मुलांना असं वाटतं आणि पालकांनाही भारी वाटतं. बरं वाटलं बघून. आता कालच ना स्कूलमध्ये असं म्हणजे गेम वगैरे ठेवलेले आणि म्हणजे पैसे पे करायचे आणि मग ते गेम खेळून घ्यायचं. मग ते सगळे पालक जाऊन तिथे मग ते प्रत्येक ठिकाणी असे काही काही पालकांनी स्टॉल लावलेले, आपल्या काही वस्तू विकायला लावलेल्या. म्हणजे मुलांना पण असं व्यवहार कसा आहे तो कळायला, कळण्यासाठी हे असे गेम ठेवलेले. 20 रुपीज द्यायचे आणि हे असे गेम खेळायचे आणि मुलांनी ते असे स्टॉल लावलेले. शिवाय बाहेर पण असं त्यांच्या हॉलमध्ये तिकडे खाण्याच्या वगैरे वस्तू, कपडे किंवा असे नेकलेस वगैरे असे सगळं विकायला तिकडे असं. म्हणजे पालकांना सगळ्यांना मेसेज टाकला, कोणाला स्टॉल लावायचं असेल तर लावा. मग इथे हे सगळे गेम बेम खेळून सगळे पालक मग तिकडे सगळं ह्याला. हा बघा आमचा चिमुरडा. हे असं सगळं लावलेलं. असं खूप छान ॲक्टिव्हिटी होतात. अशाने कसं मुलांना पण छान वाटतं. आता आपल्याला कोल्हापुरी मिसळ बघायची. अगदी छान झणझणीत मस्त. ज्यांना झणझणीत नको हवी असेल त्याने तिखट कमी करायचं, बाकी प्रोसेस तीच. कांदा घातला तेलामध्ये, मटकी, त्याच्यात जरासे मूग होते ते घेतले आणि हा मसाला हा काय आहे, कांदा, खोबरं आणि मी आलं लसूण नाही घातले, तुम्ही घाला. मी आलं लसूण मिरची कोथिंबीर बरोबर वाटले. हा मसाला आणि कोथिंबीर मिरची हा आपला मसाला आहे. आता तेलामध्ये कढीपत्ता घातला, जिरं घातलं. आता हे मसाले, तिखट मसाला आहे, धणा जिरा पावडर आहे आणि हळद आहे, ही घालायची. छान तेलामध्ये आपले मसाले परतले. 2 चमचे तेल, जास्त घालायचं कारण आपल्याला छान तरी हवी आहे कोल्हापूरची. आणि हे मिरची, कोथिंबीर जरा जास्त घेऊन आणि आलं लसूण. मी ना मसाला केला त्याच्यात आलं लसूण घेतली नव्हती. आता थोडीशी साखर घालायचं. आपले सगळे मसाले मेंटेन होतात.
आणि आता आपला मसाला घालायचा कांद्या खोबऱ्याचा. हलका भाजा, व्यवस्थित भाजा, हरकत नाही. हलका भाजलात तर आपल्या तेलामध्ये छान फ्राय करा. व्यवस्थित भाजून घेतलात कोकणी मसाल्यासारखा तर हरकत नाही. असं छान परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये खडे गरम मसाले टाकले तरी चालतील गरम मसाल्यात, नाहीतर वरून गरम मसाला घाला. हे आता आपलं मूग मटकी तयार आहे. आणि मी थोडेसे सफेद वाटाणे असतात ना, ते उकडवून ठेवले. आता ह्याच्यामध्ये कलरसाठी आपली मिरची पावडर टाकली आहे. ही काश्मीरी मिरची पावडर म्हणतात ना, ती घातली आहे, म्हणजे जरा कलर येईल. आणि थोडा गरम मसाला, कुठलाही गरम मसाला घाला. थोडा गरम मसाला, कोणी मिसळ मसाला वगैरे असे काय वापरतात, पण काय नाही, गरम मसाला घातला चालतो किंवा मसाल्यामध्ये खडे गरम मसाले घातलेत ना तरी चालेल. आणि आता ना थोडंसं घटसरपणा यायला आपल्या मिसळला थोडंसं चण्याचं पीठ घालायचं. ते पण तेलात छान फ्राय करायचं. जेव्हा आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागतं तेव्हा चण्याचं पीठ घाला. ते छान भाजून होऊ द्या, पण कच्चट राहिलं नाही पाहिजे. थोडंसं घाला, 1 चमचा, थोडीशी ग्रेव्हीला थिकपणा यायला. कारण आपण कांद्या खोबऱ्याचा जो मसाला घेतला आहे ना, तोही थोडासाच घेतला आहे. अगदी असं ते आपण भाज्या वगैरे बनवतो ते तसा मसाला नाही घेतला आहे, थोडासा मसाला घेतला आहे. आता बटाटा घातला, आवडेल तर घाला, नाही आवडत असेल ना नको घाला. पण तरी पण तो बटाटा शिजला, छान मॅश केला तरी टेस्ट येते चांगली. मी म्हणेन घालाच. आणि आपलं मटकी घातली छान तेलावरती, ती पण परतायची मस्त. छान छान परतलं की मस्त होतं. आता टोमॅटो घालायचे. टोमॅटो छान नरम झाले की थोडे आपण वाटाणे उकडले ते घालायचे. अशा पद्धतीने करून बघा. बघा छान कोथिंबीर, मिरची, आलं लसणाची चांगली मोठा चमचा पेस्ट घेतली आहे आपण. शिवाय आपला मसाला, नंतर आपला गरम मसाला, नंतर आपला काश्मीरी मिरची पावडर, आपला तिखट मसाला, धणे जिरा पावडर, हळद, असं सगळं आता एक जीव झाले छान मस्तपैकी अगदी. आणि ह्याच्यामध्ये मी म्हणाले तुम्हाला की थोडेसे सफेद वाटाणे उकडून घालते, ते घातले. आता तेही छान तेलात चांगलं, त्याला तेल मसाले लागले पाहिजेत मस्तपैकी. इतकी छान मिसळ होते ना हो, मस्त अगदी. आणि गरम पाणी घालायचं, गरम पाणी महत्त्वाचं. थोडं मीठ कमी वाटलं, मीठ घातले थोडं. छान बघा मिसळ, बघा खूप छान होते, मस्त होते अगदी. करून बघा, केल्याशिवाय समजणार. कोथिंबीर थोडी आत्ता घातली चांगली. ती कोथिंबीर वरून घालून काही, कोथिंबीर आतमध्ये छान भाजीत मुरली ना की छान लागते. बघा छान बटाटा शिजला ना की आपली मिसळ झाली. मटकी शिजायला किती वेळ लागतोय, आणि वाटाणे ते आपण शिजवलेलेच टाकलेले. मस्त घ्या, फरसाण टाका, कांदा घ्या, झालंच लिंबू घ्या, आणि मस्त पाव बटरवरती छान गरम करा. आणि तुम्हाला काही तेलाचा प्रॉब्लेम नसेल तर बटरमध्ये मस्त पाव लतपत करा. अशी छान तरी घ्या. बघा इतकी मस्त मिसळ खाल ना हो, कोल्हापूरची मिसळ. कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि
कमेंट करा की कसं दिसतंय, कशी, कारण दिसतंयच म्हणावं लागेल. जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा कशी लागते म्हणून. नमस्कार.